Hello friends, we are going to learn simple and correct method of learning English. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक अतिशय सोपा असा इंग्रजीचा टॉपिक शिकत आहोत, महत्त्वाचा टॉपिक शिकत आहोत. आता आपल्याला माहिती आहे की इंग्रजी शिकण्यासाठी खूप साऱ्या पद्धती आहेत, परंतु कोणती योग्य पद्धत आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकला आणि बघितला तर तुम्हाला इंग्रजी सहज आणि सोप्या योग्य पद्धतीने शिकता येणार आहे. सो लेट अस सी विच आर द स्टेप्स फॉर लर्निंग इंग्लिश. फर्स्ट स्टेप इज लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग इज द की टू लर्न इंग्लिश लँग्वेज. श्रवण, कथन, वाचन आणि लेखन ही 4 गुरुकिल्ली किंवा कौशल्य आपण वापरून इंग्रजी भाषा अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकत असतो. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर लर्निंग डेली न्यू वर्ड्स विथ करेक्ट प्रोनाउन्सिएशन, स्पेलिंग अँड मीनिंग. आपल्याला दररोज नवीन शब्द इंग्रजीचे शिकायचे आहे. त्या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या शब्दाचे स्पेलिंग काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपली इंग्रजी इम्प्रूव्ह होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे तर डेली वॉचिंग टीव्ही न्यूज अँड कार्टून्स इन इंग्लिश. आपल्याला दररोज इंग्रजीमध्ये बातम्या बघायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला व्यंगचित्र देखील इंग्रजीमध्ये बघायचे आहे. याने काय होईल तर आपल्याला जेव्हा इंग्रजी शब्द कानावरती पडतील त्यावेळेस आपल्याला आपला शब्दसाठा इंग्रजीमध्ये वाढेल आणि ते शब्द परत ऐकून आपल्याला ते शब्द फॅमिलियर होतील, परिचित होतील. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजी सहज आणि सोपी वाटायला लागेल. त्यानंतर रीड सिंपल इंग्लिश स्टोरी बुक्स. आपण दररोज इंग्रजी पुस्तके, गोष्टींचे पुस्तके वाचणे खूप गरजेचे आहे. आपण जर इंग्रजीमध्ये गोष्टीचे पुस्तक वाचले तर आपल्याला त्या माध्यमातून काही शब्द जे असतात, जे गोष्टींच्या पुस्तकात खूप सोप्या पद्धतीने दिलेले असतात आणि ते शब्द आपण रिपीट वाचून आपल्याला त्या शब्दांचा अर्थ कळत असतो. कोणती गोष्ट कशा प्रकारे वर्णन करावे हे देखील आपल्याला समजत असते. त्यासाठी आपल्याला डेली इंग्लिश स्टोरी बुक वाचायचे आहे. त्यानंतर आपण सायंटिफिक करेक्ट मेथड ऑफ रायटिंग विथ स्मॉल सेंटेन्सेस इन इंग्लिश. आपल्याला दररोज छोटी वाक्य तयार करायची आहे आणि ती वाक्ये आपल्याला लिहून काढायची आहे. याने काय होईल तर आपली प्रॅक्टिस होणार आहे आणि आपली मनातील इंग्रजी शिकण्याची जी भीती आहे ती कायमची नाहीशी होणार आहे. अशा प्रकारे आपण डेली छोटी इंग्रजीची सेंटेन्स लिहू शकतो. त्यानंतर पार्टिसिपेट इन डे टू डे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. आपल्याला काय करायचे आहे तर आपले जे मित्र असतात किंवा आपल्या परिवारामध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन करायचे आहे. So it is very important to participate in day to day English conversation with friends or with family members. त्यानंतर रीडिंग डेली इंग्लिश न्यूजपेपर. आता आपण जर बघितलं, आपण मराठी वृत्तपत्र वाचत असतो, पण त्याचबरोबर आपण जर इंग्रजी वृत्तपत्र वाचले तर आपला शब्दसाठा खूप सारा वाढणार आहे आणि आपण जर सपोज डेली 50 वर्ड्स वाचले, ते 50 वर्ड्स आपण वाचून आपण त्या 50 वर्ड्सवरती 10 सेंटेन्सेस किंवा 100 सेंटेन्सेस आपण लिहू शकत असतो. यानंतर आपण ज्या स्टेप्स शिकलो आहोत त्या पूर्ण स्टेप्स या स्पेसमध्ये, या लाईन्समध्ये आपल्याला लिहून काढायच्या आहे. विच आर द करेक्ट मेथड ऑफ लर्निंग इंग्लिश आपण शिकलो आहोत. सो आपल्याला ऑल स्टेप्स लिहून काढायच्या आहे. थँक्यू फॉर द डे.